आखण्यात आलेला आहे तेव्हापासून सातत्याने कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे तसा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक शाहीर सातोरे यांचं स्वागत सय्यद भाई यांना अशी विनंती करतो की महाराष्ट्रातलेच नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे पूर्णचे भूमिपुत्र शाहीर सातोरे यांचं स्वागत करावं। आपण पूर्णवासियांनी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये शाहीर सातोरे यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। आपण सर्वांचं संयोजन समितीच्या वतीने शब्दसुमनामध्ये स्वागत केलेलं आहे। जर नजर चुकीने कोणाचा राहून गेला असेल तर संयोजक समितीच्या वतीने आपली दिलगिरी व्यक्त करण्यात येते आणि शाहीर सातोरे यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद। या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं आणि कलावंतासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम केले, कलावंताचा मेळावा घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, कलावंताचा ज्यांना ध्यास लागला, कलावंताची कळवळ त्यांनी जाणली असे प्राचार्य डॉक्टर केशवरावजी जोंधळे सर सन्मान्य। कारण कलेचा त्यांना आवड आहे, कलेचा गंध आहे, पण माझा हा सामान्य कलाकार याला मानधन का नाही? याला मानधन मिळालं पाहिजे आणि तुटपुंज मानधन नाही तर त्याला कमीत कमी 10,000 रुपये मानधन मिळावं आणि त्यासाठी कलावंत मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष माननीय अशोकरावजी जोंधळे साहेब यांना प्राचारण केलं आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। कलाकारांचं स्वागत व्हावं, या साऱ्यांचं एकमत व्हावं, समाजाला साऱ्या त्यांचा लागावा लळा, समाजाला साऱ्या त्यांचा लागावा लळा, हाच कलावंताचा भव्य मेळावा, हाच कलावंताचा भव्य मेळावा। ज्यांच्या लेखनीने आणि गायनाने, ज्यांच्या लेखनीने आणि गायनाने समाजात चढतो या जोश, महापुरुषाच्या संविधानाचा होतो इथे हा जल्लोष। पुष्पहारांच्या व पुष्प फुलांच्या घालतात माळा, समाज सारा होतोय गोळा, जो तो स्वाभिमानाचा लावितो टिळा, जो तो स्वाभिमानाचा लावितो टिळा, हाच कलावंताचा भव्य मेळावा, हाच कलावंताचा भव्य मेळावा। नर आणि नारी साऱ्या त्या क्रांतिकारी, नर आणि नारी साऱ्या त्या क्रांतिकारी, भीमाची देईल ललकारी। संविधानामुळे मिळालाय हक्क, आता गगनात घेती भरारी। सर्व धर्म समभाव समाज, नाही कुणालाच कुणाचीही आज, म्हणून आज साजरा होतो सोहळा, हाच कलावंताचा भव्य मेळावा। सय्यद भैया खान त्यांचा स्वाभिमान, नफरत की जरा सी चिंगारी सीने में बड़ी हो जाती है, नफरत की जरा सी चिंगारी सीने में बड़ी हो जाती है, अरे नाजुक फूलों की लड़ी लोहे की कड़ी हो जाती है। अरे मिलजुल कर रहो भाइयों, अगर एक जगह पत्थर भी जमा हुए तो एक बड़ी दीवार खड़ी हो जाती है। सय्यद भैया खान त्यांचा स्वाभिमान, करूया त्यांचा सन्मान। अशोक जोंधळे, प्रकाशजी कांबळे, स्वागताला केशव जोंधळे हो, स्वागताला केशवजी जोंधळे। संजयाला हा
समान विजय सातोरे गातो त्यांचं गान मिळवा आता सारे जण गळ्याला गळा मिळवा आता सारे जण गळ्याला गळा हाच कलावंताचा भव्य मिळावा हाच कलावंताचा भव्य मेळावा. धन्यवाद. आणि यानंतरच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन मी आदरणीय ताई यांना पाचारण करतो की आपण यापुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारावी. आणि खूप खूप सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनस्वी कलावंताच्या वतीने कलावंताचं सर्वांचं मनस्वी आभार. थँक्यू सो मच सर. तर चला तर मंडळी, कार्यक्रम आहे कलावंतांचा, छान छान गीतांचा, तसेच आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांचा. त्यासाठी त्यांचे पारितोषिक आयोजित करण्याच्या आधी आपण सर्वप्रथम मान्यवरांचे काही मोलांचे मार्गदर्शन, त्यांचे छानसे असे आपल्याला जर मोलाचे 2 शब्द ऐकायला भेटले तर बरं वाटेल, नाही का? है ना, बरोबर आहे ना? तर चला मी मान्यवरांना विनंती करते. तर मी आमच्या संस्थेचे संस्थापक तसेच प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे सरांना मी अशी विनंती करते की सर आम्हाला थोडं मौलाचं मार्गदर्शन करावं. थँक्यू. महाकरुणे तथागत भगवान बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कलावंताच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले, उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचं अल्पसंख्याक नेतृत्व, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सईद भैया खान, या कार्यक्रमासाठी आवर्जून कलावंतांचे निवड समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मोठे बंधू डॉक्टर अशोकराव जोंधळे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पाथरीहून आलेले प्रमुख पाहुणे आमचे टेंगसे सर व पाथरीचे सर्व आलेले मान्यवर, या कार्यक्रमासाठी जे सय्यद भाई खान यांची मला या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ आणि कार्यक्रमासाठी उपस्थिती हवी होती असे मिळवून देणारे आमचे संजय उजगारे सर पाथरी यांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे या नगरीचे सर्वासर्व प्रकाशदादा कांबळे, अशोक कांबळे, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड व अन्य सर्व मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचं काही नाव घेऊ इच्छित, वेळ वाया घालू शकत नाही. सय्यद भैयाची तब्येत ठीक नसताना सुद्धा या कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावलेली आहे. पुढील काही कार्यक्रमासाठी त्यांना जायचंही असेल म्हणून मी माझ्या या कार्यक्रमाच्या उद्देशिकाकडे वळणार आहे. कलावंत मित्रांनो आणि कलावंत जे महिला उपासक आहेत यांना सांगू इच्छितो, अनेक दिवसाचा प्रश्न, अनेक दिवसाच्या या समस्या कलावंतांच्या आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत. आपण पाहतो की ज्या सुखदुःखामध्ये कलावंत भाग घेतात, रात्र रात्र जागून काढतात, परंतु शासन दरबारी यांना असे काही ठोस पुरावे मिळत नाहीत. आणि शासनाच्या या पेन्शन योजना आहे, कलावंतांच्या पेन्शन योजनेसाठी जे काही मानधन शासनाचं आहे, या मानधन योजनेसाठी ते पात्र ठरत नाहीत. म्हणून माझ्या एक डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की कलावंतांसाठी हा मेळावा घेतला पाहिजे. कलावंतांसाठी भीम ललकारी या माध्यमातून त्यांना एक व्यासपीठ दिलं पाहिजे. आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे मी सातत्यानं प्रयत्न केले आणि सांस्कृतिक कार्य या विभागाला भेट देऊन तिथले जे प्रमुख सचिव आहेत यांच्या भेटी घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हे आमचे बंधू डॉक्टर अशोक जोंधळे महाराष्ट्रातले कलावंत आहेत, निवड समितीला अध्यक्ष आहेत. यांना आमच्या बंधूला विनंती केली, सर आपल्याला कलावंताचं देणं आहे, कलावंत जगला तर इतिहास जिवंत राहील, कलावंत जर नाही जगला तर इतिहास
कोण मांडणार आहे? म्हणून या मोठ्या कलावंतांच्या वाणीतून अनेक बाबासाहेबांचाच असेल, शिवाजी महाराजांचा असेल किंवा लोकगीतं संतांची काही वाणी असेल, या कलावंताच्या माध्यमातून आपल्याला रेडिओवर, टीव्हीवर व अन्य माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. आपण याही उद्देशानं हा कार्यक्रम घ्यावा अशी मी आमच्या सरांना विनंती केली आणि आमच्या जोंधळे सरांनी माझ्या पाठीवरून थाप दिली. काय हरकत नाही केशवराव, तुम्ही पुढं व्हा, तुम्हाला काय लागते सांगा, काय नियोजन करायचंय, काय प्रमाणपत्र असेल, काय पत्रकं असतील ते सांगा, मी तुम्हाला सगळं तयार करून देतो. म्हणून आमच्या मोठ्या बंधूंनी हे सगळं काही व्यवस्थितरित्या पत्रिकेचं असेल, प्रमाणपत्राचं असेल व निमंत्रण पत्रिकेचं असेल हे निवेदन करून दिलं. मी कलावंतामध्ये मी काही कलावंत नाही, परंतु कला महाविद्यालय चालवतो. या महाविद्यालयाच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो, मी जरी कलावंत नसलो तरी हे कलाकारांना जमा करण्यासाठी, कलाकारांना एकत्र करण्यासाठी जे मी काम करतो ते एक कला क्षेत्रातलंच काम आहे. म्हणून या कलावंतासाठी आपण जगलं पाहिजे, कलावंतासाठी आपण धडपड केली पाहिजे. अनेक कलावंतांना आपण काही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलावतो आणि तिथपर्यंत संपलं. म्हणून जे काही आमचे कलावंत ग्रामीण भागातले आहेत त्या कलावंतांना न्याय मिळत नाही, त्या कलावंतांना काही आर्थिक मदत मिळत नाही. आता शासनाची जी योजना आहे ती सांगून मी थांबणार आहे. शासनाच्या ज्या योजना आहेत कलावंतासाठी मानधन योजना, परंतु या मानधन योजना शासनाची आहे ती जिल्ह्याला फक्त 100 कलावंतांना दरवर्षी निवड होत असते. इथं सन्माननीय आमचे बोबडे सर सहकारी आहेत, आमचे अशोक जोंधळे सर सुद्धा इथं त्या निवड समितीवर अध्यक्ष आहेत. म्हणून त्यांना मी अनेक वेळा विनंती केली की माझ्याकडे अनेक कलावंत विद्यार्थ्याच्या माध्यमातून येत असतात, सर तुमच्या भावाला सांगा आम्हाला ते पेन्शन योजना लागू करा. किती जणांच्या शिफारशी करायच्या. म्हणून त्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आम्ही सय्यदभाई खान यांना एक विनंती करतो तुमच्या सर्वांच्या वतीनं की कलावंतांचं वय, कलावंतांचं पेन्शन आणि कलावंतासाठी जे लागणारं मानधन आहे तर ह्याच्यामध्ये वाढ करावी. म्हणून कलावंतांचं जे वय आहे 50 वर्षाचं वय आहे त्यांचं की 50 वर्षाला तुम्हाला पेन्शन मिळणार आहे आणि ती सुद्धा फक्त 3000 रुपये आहे. म्हणून माझे या माध्यमातून मुख्यमंत्र्याचे निकटचे सहकारी, निकटचे जे जवळ मानले जाते आपल्या जिल्ह्यामध्ये सय्यदभाई खान यांना तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं विनंती करतो की कलावंतांचं मानधन हे 10,000 रुपये करावं. त्याच्यानंतर दुसरी एक मागणी आहे की कलावंत एकदम गळून गेल्यावर 50-60ला त्याला मानधन मिळते, तर कलावंत हा काही रोजमजुरी करायला जात नाही, सातत्यानं वर्षभर काही त्याला कार्यक्रम लागत नाहीत. म्हणून त्याचं वय 50 ऐवजी त्या कलावंतांचं वय 40 करावं आणि त्याला 40 वयाचं पात्र ठरवावं. आणि दुसरी गोष्ट 3च भैयाला मागण्या मागलेल्या आहेत आपण की त्या माध्यमातून जे कलावंताला आता आपल्या बघा एवढे कलावंत इथंच किती जमलेले आहेत, तर या कलावंताला जिल्ह्यामधून फक्त 100 कलावंतांची दरवर्षी निवड होत असते मानधन योजनेसाठी. म्हणून सय्यदभाई खान यांना माझी एक विनंती आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये भरपूर कलावंत आहेत, परंतु फक्त त्यांच्याकडे शासकीय काही प्रमाणपत्र नाहीत, शासकीय काही पुरावे नाहीत, म्हणून ते मागे आहेत. म्हणून माझी एक विनंती आहे की त्या कलावंतांना तालुक्यामधून, पूर्णा तालुका असेल, पाथरी तालुका असेल, सेलू मानवत असेल, या तालुक्यामधून प्रत्येक तालुक्यामधून 100 कलावंतांची दरवर्षी 10,000 रुपयासाठी निवड केली पाहिजे, अशी एक त्यांना मी आग्रहाची विनंती करणार आहे. म्हणून तुम्ही या कार्यक्रमासाठी माझ्या आवाजाला हो देऊन जमा झालेले आहेत. महाराष्ट्रामधून अनेक कलावंत आलेले आहेत, अनेक फोन आलेले आहेत. तुमचं सगळ्याचं मनापासून मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. अधिकचं संचलनांमध्ये किंवा अधिकचं तुमच्या चर्चासत्रामध्ये न राहता मान्यवर आपल्याला बोलणार आहेत. भयाला आपण बाहेर गावाला काही कामं असतील ते जाणार आहेत, म्हणून मी माझं इथं प्रास्ताविक थांबवतो. सर्वांना सप्रेम जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन इथं केलेलं आहे. कार्यक्रमाचं पूर्ण आपल्याला माहिती ते दिली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सय्यद भैया खान, प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मी अशी नम्र विनंती करते की भैया आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं.
इथं आलेल्या कलावंतांना थोडंसं आपल्याकडून थोडीशी माहिती मिळाली तर खूप छान होईल. थँक्यू सर. आजचे भावी कलावंत मेळावा खरं तर हे वेगळी कल्पना आहे आणि कलावंताला न्याय तो 100% भेटायला पाहिजे. आणि सर तुम्ही जोंधळे सरनं जे कलावंतचा सन्मान केला खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर तुम्ही जे लढा उभा केला हे लढ्यामध्ये 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण कलावंतासाठी जे तुमचे मागणे आहे 100% आपण प्रयत्न करू आणि तुमच्या मार्ग काढू. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना गोरगरिबाचा नेता म्हणते आणि गोरगरिबासाठी काम करणारा मुख्यमंत्री कोणी महाराष्ट्राला लाभला असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबाच्या रूपाने लाभलेला आहे. आणि त्यांना गरिबीची जाणीव आहे. आणि आज जे कलावंत आहे कलावंत जे मागण्या तुम्ही ठेवलेले 100% आपण मार्गी लावू. आणि हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ परभणी जिल्ह्याचे जोंधळे सर आणि आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य दादासाहेब टेंगसे साहेब, पूर्णा नगराचे माजी नगर अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हाजी खुरेशी साहेब आणि पूर्णा शहराचे सगळे नगरसेवक, सगळे ज्येष्ठ नेते, सगळे ज्येष्ठ पत्रकार आणि माझे माता भगिनी आणि सगळे कलावंत आणि हे कार्यक्रमाचे आयोजक जोंधळे सर, जे पद्धतीत त्यांनी इथं मेळावा ठेवला कलावंतासाठी. सर स्वतःसाठी तो सगळे करते पण दुसऱ्यासाठी करायची खूप लोकांमध्ये मी बघतो. दुसऱ्याची वेळ येते तर ते पाठी सरकते. तुम्ही जे पद्धतीनं आज कलावंतासाठी लढा उभा केला, वारंवार कलावंताचा विषय घेऊन आमचे पाथरीचे नेते BS दादा कांबळे साहेब माझ्याकडे मुख्यमंत्री साहेबाला मी भेटले. ते हे विषय मध्ये जे विषय कलावंत होता की 40 वर्षांमध्ये कामून की 50 वर्षात खूप मोठी 50 वर्षामध्ये खूप मोठा वेळ जाते त्याच्यामध्ये. तुम्ही 40 म्हणले, मी तो 35च म्हणतो. 35 मध्येच करा. आणि 10,000 रुपये कलावंतला 35 वर्षापासूनच भेटायला पाहिजे. का म्हणून की कलावंत एक असा देशाची एक अशी नाडी आहे. कलावंत जगायला पाहिजे. कलावंत मुळे अनेक लोकांचा ट्रेस कमी होते. लोकाला सगळे लोक आज एक प्रेरणा भेटते त्यांच्यामुळं. आज मोठे मोठे देशात कलावंत झाले. आज एक इतिहास, देशाचा इतिहास आहे कलावंतचा. तर कलावंत एक देशाची एक नाडी आहे. कलावंतासाठी 100% आपण महाराष्ट्र मुख्यमंत्रीकडे जाऊ आणि 100% तुम्ही मला सांगा 12 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परभणीत येणार आहे. परभणीत वेळ भेटली तर परभणीत भेट घेऊ, मुंबईत भेटली तर मुंबईत घेऊ. पण कलावंताला न्याय कसा भेटू शकते, कलावंतासाठी न्याय कसा तुम्ही देऊ शकतो. आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे. आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना गोरगरिबासाठी काम जे केलेलं आहे, गोरगरिबासाठी आता मी एक सांगतो उदाहरण तुम्हाला. माझ्याकडे 35 वर्षाकडे आंबेडकर साहेब हॉलचे नावानं कदम साहेबाला माहित आहे की आंबेडकर हॉलसाठी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीने 2 कोटी रुपये दिले. आज अनेक विषय, आज हॉस्टेल नाहीये तिथं मुलाची, ते हॉस्टेलला एक वेगळे पैसे दिले. समाज कल्याण खाता साहेबाकडे राहिल्यामुळं साहेबांना अनेक विषय मार्गे लावून दिले जिल्ह्याचे.
आता इथं बी आम्ही एक उद्घाटन करून आलो. हाजी कुरेशीना अण्णाभाऊ साठेचे हॉलसाठी 50 लाख रुपये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना 19 कोटी रुपये पूर्ण शहराच्या विकासासाठी दिले. पालमसाठीच्या विकासासाठी 10 कोटी रुपये दिले. पाथरीच्या विकासासाठी 115 कोटी रुपये दिले. वेगळ्या वेगळ्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चांगला विकास चालू आहे. आणि लोकांचा बी आज आरोग्याचा विषय बघा, आरोग्यामध्ये कोणी गोरगरीब जाऊ द्या साहेब, एक दिवसात ना 2 दिवसात त्याला 1 लाख रुपये 2 लाख रुपये मंजूर होते. आजपर्यंत 100-150 कोटी रुपये आरोग्याच्या माध्यमातून गोरगरिबाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केला. तर हे विषय आहे तुमच्या कलावंताचा. 100% एकनाथ शिंदे साहेबांकडे आपण हे विषय ठेवू आणि ठेवणार नाही, आपण करूनच घेऊ 100%. तुम्ही मला सांगा 100% एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही एक चांगली कल्पना गोरगरिबाला न्याय द्यायसाठी कल्पना कलावंताला न्याय देण्यासाठी तुम्ही जे लढा उभा केला 100% शिवसेनाच्या वतीनं मी एक गवाही देतो की 100% एकनाथ शिंदे साहेबांकडून कलावंताला कसा न्याय देता येईल मी 100% न्याय देऊ. आणि आज तुम्ही एक चांगला कार्यक्रम ठेवला सर, तुमचा मनापासून मी अभिनंदन करतो की तुम्ही असेच लोकांना न्याय देत जा, कलावंताला न्याय देत जा. आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू. इतका बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खान साहेब. एकदा जोरदार यांच्या टाळ्याने आपण स्वागत करूया. कारण देणाऱ्यांनी देत जावे, देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत जावे. कारण आम्हाला राजकीय याच्यामध्ये पडायचं नाही, तरी पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जनसामान्यासाठी अनेक विविध योजनांची निर्मिती केली. त्याचं पूर्णपणे काटेकोरपणे पालन केलं. पण खान साहेब कलाकारासाठी एकदा तुम्हीच आमच्याकडे पहा. कारण आमच्या पूर्ण शहरातील सर्वच नेते आणि त्यापैकी आदरणीय प्रकाशदादा कांबळे एक कार्यक्रम मी केला आणि कार्यक्रमासाठी दादा म्हटलं आम्हाला थोडंसं मानधन कमी मिळलं नाही. म्हणजे कलावंत जगला पाहिजे, कलावंत हा जगला पाहिजे. दादाने स्वतःच्या खिशातून काही रक्कम काढून दिली पण कलावंतांना खुश केलं. आणि म्हणून कलावंताची ही जाण पूर्ण शहरात आहे. म्हणून हा कलावंताचा कार्यक्रम आयोजित केला. तद्वतच आदरणीय आमचे हरिभक्त पारायण सोपान काका बोबडे यांच्या माध्यमातूनही हजारो मुलांचं चांगलं भवितव्य उज्ज्वल झालं. माननीय अशोकजी जोंधळे, डॉक्टर अशोकजी जोंधळे यांनी सुद्धा कलावंताचं बरंच काही बरं केलं. आणि आता राहिला केशव जोंधळे सरांकडे प्रश्न. सर तुम्हीही मागणी ही आग्रही धरून खान साहेबाच्या मदतीनं एकदा कलावंताचं जीवनाचं सार्थक करा हीच या ठिकाणी विनंती करतो. आणि ज्यांनी शिक्षणाची गोडी या परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण केली असे समाजभूषण माजी शिक्षण सभापती माननीय दादासाहेब टेंगसे यांना विनम्रपूर्वक विनंती करतो की कृपया या कलावंताच्या मेळाव्याला आपण संबोधित करावं. आजच्या महोत्सव 2024 या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे सर अशोक जोंधळे सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे नेते सैयद बया खान, इतर तेजोरी सर्व कलाकार, त्याचे मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर केशवजी जोंधळे सर, आमच्यासोबत आलेले आमचे सगळे सहकारी, आणि इथं बसलेले सर्व जोंधळे सरांनी सांगितलं की हे सगळे कलावंत आहेत आणि महाराष्ट्रातून आलेले कलावंत आहेत. आणि त्यावेळेस सकाळी आम्हाला इकडे यायचे आमचे संजय उजगरे, त्यांचं गाव एकच आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे पण भैयाची तब्येत बरोबर नसल्यामुळं भैया म्हणले आता तुम्ही जा. मी भैयाला सांगितलं म्हणलं कुठलाही कार्यक्रमाला नाही गेलं तर चाललं पण कलावंताच्या कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे. नाही तर कलावंत कुठल्या कार्यक्रमात आपल्यावर काय टीका करतील काही सांगता येणार. आणि म्हणून भैयाला म्हणलं काही तब्येत आपली कशी खराब असली आपण कलावंताच्या स्टेजवर गेल्यानंतर आपली तब्येत बरोबर दुरुस्त होणार.
कारण आज महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर खरं पाहिलं तर हे हळूहळू लोप पावत चाललेलं आहे. आज मोबाईल निघाली, टीव्ही निघाला, वेगवेगळे माध्यम निघाले, पण खरं पाहिलं तर वाचन खूप कमी झालंय. म्हणजे सर बरोबर आहे का नाही? आणि वाचन कमी झाल्यामुळं ही जी काही संस्कृती आहे कलावंताची, आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना जोंधळे सर असतील, गिरी आपले कलावंत इंद्रजित भालेराव असतील, अशा कलावंताचे आम्ही कला बघितलेले. आणि खरं पाहिलं तर त्याच्यातले बरेचसे मला वाटतं ग्रामीण भागातले सुद्धा बरेचसे कलावंत दिसतात. आणि भैया कलावंत, काही कलावंत आपल्याला असे बी दिसते की त्यांनी पहिलीचा वर्ग सुद्धा शिकलेले नाहीत, परंतु एवढे गीत गायन आणि त्यांची जर बघितलं आपण तर खरंच वाचण्यासारखं. आणि म्हणून कलाकाराची कुठंतरी गरज झाली पाहिजे, ही संकल्पना आपले डॉक्टर केशवरावजी जोंधळे यांनी घेतली आणि या माध्यमातून त्यांनी हा महोत्सव उभा केला. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपल्या विविध कला आपण ह्या दाखवण्याचं काम केले. त्या कलेच्या माध्यमातून सरांनी काही सांगितलं की काही कार्यक्रम झालेला आहे, काही कार्यक्रम होणार आहे, परंतु असे सुद्धा कार्यक्रम घेणं फार गरजेचं आहे. आज आपण बघत आहोत कॉलेज असतील, शाळा असतील, त्या माध्यमातून जर समजा आज जर बघितलं तर वार्षिक संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला कुठंतरी दिसतात, नाहीतर अनेक कार्यक्रम या माध्यमातून कमी झालेले आहेत. म्हणून कलाकाराची जोपासना करणं हा महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृती टिकून ठेवण्यासाठी ज्या त्या प्रमुख मागण्या त्यांनी भैया मागण्या केलेल्या आहेत की कलाकाराला मानधन 10,000 असलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये आता बऱ्याच वेळेस जिल्हा परिषदला आमच्या मिटिंग असायची, अशोक जोंधळे सरांची अध्यक्ष आहेत, बोबडे महाराज आहेत, आमच्या इकडे BS कांबळे आहेत, अनेक या कमिटीमध्ये सदस्य आहेत. यांनी अनेक वेळेस प्रयत्न केले आणि अनेक कलावंताला निधी मिळवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, परंतु हा खरा निधी तोडका पडतो. म्हणून मी भैयाला सुद्धा विनंती करतो की आपण खास बाब म्हणून सामाजिक विभागामधूनच त्या निधीची तरतूद होत आहे आणि सामाजिक विभागाचं खातं आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं हे काम निश्चित भैयाच्या हाताने मार्गी लागणार आहे. आणि आपले मुख्यमंत्री फार मोठे दिलदार मनाचे आहेत. प्रत्येक गोष्ट एकदा दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे आणि ते निश्चित पाळतील आणि आपल्या निश्चित मानधनामध्ये होईल. आणि वयाच्या बाबतीमध्ये सांगितलं, जोंधळे सरांच्या अनुभवाप्रमाणे त्यांनी सांगितलं बघ कमीत कमी 40 वर्ष वयाच्या व्यक्तीला मानधन असावं. वयाचं म्हणते 35 असलं पाहिजे, बरोबर आहे. कलावंत हा कुठल्याही बाबतीमध्ये कुठं कोणाला भीक मागू शकणार नाही. तो त्याच्या कलेमध्ये एक मजूर असतो. तो कितीही घरचा गरीब असला कलाकारपणाच्या दारामध्ये मला काही कमी पडले असं कधी जाणार नाही. त्या कलेच्या माध्यमातून त्यांना काही ते मिळालं, त्यांना एखादं सर्टिफिकेट जरी मिळालं तरी ते खूप मोठं भाग्य समजतात. आणि म्हणून हे काम करणं भैया फार मुख्यमंत्र्याला सांगितल्यानंतर फार मोठं सोपं आहे आणि ते आपण निश्चित करावं. आणि या परभणी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राची ही संस्कृती जपण्यासाठी आपण हे फार मोठं काम होणार आहे. आणि हे जर काम झालं तर जोंधळे सर, आमचे आदरणीय अशोकजी जोंधळे सर आणि केशवरावजी जोंधळे सर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा असं या निधीच्या बाबतीत जर झालं तर महाराष्ट्रात एक कार्यक्रम ठेवून मुख्यमंत्र्याला बोलवण्याची निश्चित ते तयारी करतील आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत आपण सर्व करू या निमित्ताने मी सांगतो. आणि पुढे घाई असल्यामुळं माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. आपले 2 शब्द आमच्यासाठी फार मोलाचे आहेत. नाव याला म्हणतात. हा बोलतो रानियो. एक मिनिट दादा. Now ladies and gentlemen, please hold your hands. Now I would like to call honorable and well-known personality of the Purna Taluka. Now I would like to call Honorable Prakash Dada Kamre Ripai, leader Purna. Please ladies and gentlemen, give a big round of the clap for him. तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सईद भैया खान, महाराष्ट्राचे अल्पसंख्याकांचे प्रदेशाध्यक्ष, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मित्र ज्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये ही संगीताची पर्वणी आतापर्यंत तेवत ठेवली, ते प्राध्यापक डॉक्टर अशोक जोंधळे, उपस्थित सर्व परभणी जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातून आलेले सर्व कलावंत आणि मित्रांनो, मी अगदी 5 मिनिटामध्ये हे संपवणार आहे. 5 मिनिटामध्ये माझं गारानं मी सईद साहेबांच्या समोर मांडतोय. त्यासाठी मी त्यांना 5 मिनिटं या ठिकाणी थांबवलेलं आहे. कलावंत का जगला पाहिजे? कलावंत यासाठी जगला पाहिजे की त्यानं या देशाचं जे नेतृत्व आहे, या देशाचा जो विचार आहे, या देशाची जी धार्मिक संस्कृती आहे, या देशामध्ये असणारा भाईचारा आणि समन्वय आहे, आणि या देशामध्ये असणारं जे संविधान आहे, ते संविधान मागच्या 75 वर्षांमध्ये कोणत्याही कलावंताने लोकांपर्यंत पोहोचवलेलं नाही. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं आपण कलावंतांना काम द्या, मुख्यमंत्र्यांपर्यंत हा सांगा की तुम्ही फुकट 10,000 रुपये देऊ नका कलावंतांना. त्यांच्या सांगा की संविधान प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवा. त्याच्यासाठी कलावंतांना तुम्ही मानधन दिलं पाहिजे. कलावंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्या अनेक सभा पेक्षा कलावंतांचं एखादं गीत हे लोकांच्या मनामध्ये भिडतं आणि लोक त्या विचाराशी संलग्न होतात. आपणही माणसं आहोत. जेव्हा घुंगराचा नाद, संगीताचा नाद, ढोलकीचा नाद आणि गाण्याचा स्वाद आणि त्यामध्ये असलेला विचार, ह्या गोष्टी जेव्हा माणसाला भुरळ घालतात, त्यावेळेस माणूस राहत नाही, तो संगीतमय नादामध्ये जातो. त्यावेळी मला असं वाटतं की हा नाद खुळा जो आहे, हा नाद खुळा जगला पाहिजे. आणि हा नाद खुळा जगवण्याचं काम आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आमचे सईद खान यांनी जर केलं तर मला असं वाटतं की परभणी जिल्हा त्यांचा सदैव ऋणी राहील. हे आमचे कलावंत त्यांचं नाव घेतील. पहा, महाराष्ट्र शासनाचं काय आडमुठं धोरण आहे. जिल्ह्याला फक्त 100 कलावंत, जिल्ह्याला 100, तालुक्यातून 10 सुद्धा येणार नाही. आमच्याकडे कलावंतांची खाण आहे. किमान मी म्हणतो की जिल्ह्यामध्ये किमान 500 कलावंत महाराष्ट्र शासनाने निवडले पाहिजे आणि त्यांच्या मानधनाची तरतूद केली पाहिजे. तरच मला असं वाटतंय की त्यांचं गाणं जिवंत राहील. नसता गाणं जिवंत राहणार नाही. 100 लोक. आता मला सांगा, वामनदादांच्या काळामध्ये पहा तुम्ही, प्रतापसिंग बोजडेंच्या काळामध्ये पहा तुम्ही, ज्यांनी कधीही मानधन पाहिलं नाही
अखंडपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी आपल्या गीतातून करत राहिले, त्यांना मानधन मिळालं नाही. त्यांचं मानधन कोणतं होतं? समाजाने त्यांच्यावर जो आशीर्वाद दिला हेच त्यांचं मानधन होतं. हे मानधन कलावंतांनी सईद खान साहेबांच्या पाठीशी ठेवलं पाहिजे, अशा प्रकारची माझी भावना आहे. पैशानं सगळंच होतं अशातली गोष्ट नाही, परंतु पैशामुळं भौतिक सुख आणि सुविधा असल्याशिवाय माणूस जगणार नाही. ह्या माणसांना त्यांचं मन, सगळ्या माणसांना, आपल्या जिल्ह्यातीच नव्हे, महाराष्ट्रातीच नव्हे, तर पूर्ण भारतातील मनांना जिवंत ठेवण्याचं काम, त्याला फुंकर घालण्याचं काम हे संगीत करत असतं. आणि या संगीताच्या माध्यमातून हा देश एकवटला जातो. देशाची भक्ती असेल, देशाबद्दलचं शौर्य असेल, देशाबद्दलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रगतीच्या संकल्पना असतील, हा कलावंत खेड्यापाड्यापर्यंत जाऊन देशाच्या प्रगतीचे गाणे गातो, भारतीय संविधानाचं नातं सांगतो आणि सगळ्या जाती धर्मामधल्या लोकांना भाईचारा शिकवतो, प्रेम शिकवतो. हे काम त्यांच्याकडून करून घ्या, हे काम त्यांना लावा. की 75 वर्षामधल्या कोणत्या सरकारांनी भारतीय संविधानाचं काम केलेलं नाही. या कलावंतांना एक कार्यक्रम आखून त्यांना तो संविधानाचं काम, संविधानाचं गाणं गायला सांगा आणि त्या गाण्यानं खऱ्या अर्थाने या देशामध्ये क्रांती होईल, असं माझं मत आहे. वयाचं वगैरे मी काही त्यामध्ये खोलामध्ये जाणार नाही, पण माझं एवढंच रडणं असेल सईद खान साहेबांना की परभणी जिल्ह्यामध्ये आम्हाला तुमचा अभिमान आहे, त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचा वाद असण्याचं कारण नाही. त्यांनी करोडो रुपयाचे आता अहवाल आणि कामांची यादी तुम्हाला सांगितली. माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या कलावंतांसाठी असं काही करोडो रुपयाचं नको, 10-10 हजाराचं आणि 500 लोकांना जर दिलं तर मला असं वाटतं की ते मोठं काम होईल. ह्या कामासाठी तुम्हाला या कलावंतांची, आमच्या सगळ्यांची जेव्हाही गरज भासेल सदैव आम्ही तुमच्या पाठीशी राहू, एवढंच या ठिकाणी शब्द देतो, थांबतो. पुन्हा जात असताना मी आमच्या प्राचार्य केशव जोंधळेंचं या ठिकाणी मी कौतुक करेन की या माणसाने काय त्याच्या डोक्यामध्ये येते मला माहिती नाही, पण जे दुर्लक्षित प्रश्न असतात ते सगळे त्यांच्या यादीवर येतात आणि त्याप्रमाणे तो माणूस अडखळत का होईना पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी त्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्यांच्यावरही मुख्यमंत्र्याची नजर असावी अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद दादा. याला म्हणतात दादा तो दादाच रहेगा. त्यासाठी दादांच्या विनंतीला मान देऊन सय्यद भैया सुद्धा थांबलेलेच आहेत. थँक्यू सो मच सर, आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलात. धन्यवाद. यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, चिमुकल्यांची आपण काल जी स्पर्धा घेतली त्याची आपण प्रमाणपत्र वाटप करणार आहोत. मी काही विद्यार्थिनींना बोलवते, ज्यांना पारितोषिक भेटले त्यांनी यायचे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्याला प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येईल. डान्स परफॉर्मन्स मध्ये राशी संजय श्रीखंडे, श्रेया किशोर गायकवाड, विश्वरत्न धर्मराज कांबळे, जिया भारती खंदारे, कलावंतांचंच घ्यायचंय का? एक मिनिट. गोपाळराव गोविंदराव एंगडे हे सुंदर असे कलावंत आहेत. त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवरती यावं आणि मान्यवरांच्या हस्ते या प्रमाणपत्राचा आपण स्वीकार करावा. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया.